नमस्कार, मी अश्विन बापट. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एबीपी माझा आयोजित एचपी प्रस्तुत रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र, सपोर्टेड बाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, MIDC, MEDC आणि डिकी या खास कार्यक्रमामध्ये कोल्हापूर विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कोल्हापूर म्हटलं की रंकाळा हा आलाच आणि रंकाळ्याच्या कठड्यावर काल आम्ही एक प्रातिनिधिक संवाद ऐकला आजोबा आणि नातू यांचा. म्हणजे आजोबा आपल्या काळातलं कोल्हापूर नेमकं कसं होतं याबद्दल अगदी भरभरून बोलत होते आणि त्यांचा नातू जो आहे तो हातातल्या टॅबवर त्याचं लक्ष होतं आणि त्या टॅबच्या सहाय्याने मग जगभरामध्ये नेमकी कशी टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे, जग कसं पुढे चाललंय हे आजोबांना सांगण्याचा प्रयत्न करत होता. खरं म्हणजे हा प्रातिनिधिक संवाद आहे, मात्र आजच्या काळातली तंत्रज्ञानाची जी गरज आहे आणि त्याच्यामध्ये मग कोल्हापूर नेमकं कसं चाललेलं आहे, कोल्हापूरची वाटचाल या तंत्रज्ञानाच्या साथीने कशी होते या सगळ्यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनेच आज आपण हा कार्यक्रम इकडे आयोजित केलाय. आपल्या सोबत राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील उपस्थित आहेत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. समाजातल्या विविध विषयांना बळ देण्याचा प्रयत्न करणं, ती भूमिका एबीपी माझा बजावते आणि त्या भूमिकेतून त्यांनी हा आज रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम केला आहे. जग ज्या स्पीडने धावत आहे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने, तो स्पीड आपल्याला पकडायला पर्याय नाही. नाहीतर जगातला खूप मोठी लोकसंख्या असणारा देश, लोकांना काम देणारा देश, परंतु टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने पूर्ण मागासलेला देश ही आपली स्थिती होईल. आता महाराष्ट्रामध्ये टेलिमेडिसिन नावाचा एक प्रयोग आपण सुरू केला. छोट्या गावामध्ये चांगले डॉक्टर उपलब्ध कसे करून देणार? नॉर्मल डॉक्टरसुद्धा जायला तयार नाही. मग हिंदुजामधला डॉक्टर, बॉम्बे हॉस्पिटलमधला डॉक्टर त्यांना कसा मिळणार? तर टेलिमेडिसिनची कल्पना अशी आहे की जी व्यवहारात आणली आपण, ती फक्त वाढवायची आता, की ज्याच्यामध्ये हिंदुजामध्ये बसलेला, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बसलेला डॉक्टर माझ्या खानापूर नावाच्या 1400 लोकसंख्येच्या गावातल्या पेशंटला डायरेक्ट तपासणार. म्हणजे त्याने तिथून त्याला लावलेला स्टेथो याच्यातून त्याच्या हृदयाचे ठोके त्याला तिथे मिळणार आहेत आणि तिथून तो त्यांना औषधोपचार करणार आहे, की जेणेकरून त्याला कधीही मुंबईत जाऊन, बॉम्बे, जसलोक, हिंदुजामध्ये जाऊन डॉक्टरची ट्रीटमेंट घेता आली नसती, ती त्याला खानापूरमध्ये राहून मिळणार आहे. तुम्ही नागरिकाच्या वरून बिझनेस म्हणात, तर ह्या सगळ्यामध्ये बिझनेस आहे आणि तो बिझनेस तेव्हाच आहे ज्यावेळेला तुम्ही ही सगळी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापराल. कोल्हापूरच्या इंडस्ट्रीला वाढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून हव्यात त्या देण्याचा युद्ध पातळीवर आम्ही प्रयत्न करतो आहे. इंडस्ट्री आणि टेक्नॉलॉजी अट्रॅक्ट करण्यासाठीचा सरकार म्हणून सगळा प्रयत्न आपण करतो. मी पुन्हा एकदा आजच्या दिवसभराच्या ह्या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. एबीपी माझाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांकडे मला पूर्ण वेळ राहता येणार नाही यासाठी क्षमा मागून जाण्याची परवानगी मागतो. बदलतं कोल्हापूर नेमकं कसं पुढे जाणार आहे, आणखीन त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे याच्याबद्दल आता आपण एक ध्वनिचित्रफित बघूया आणि मग पुढे जाऊया. आपण पाहूया. कोल्हापूर, महालक्ष्मीचा आशीर्वाद, रंकाळ्याची स्थिरता, तांबडा पांढरा रस्सा, कुळाची ढेप, करकरीत कोल्हापुरी पायताण आणि कारखानदारी म्हणून फार तर फाउंड्री. काही वर्षांपूर्वी खरोखर आपल्या कोल्हापूरची एवढीच ओळख बाहेरच्या जगाला होती. पण इथल्या उद्योजकांच्या पुढच्या पिढीनं चार्ज घेतला आणि आपल्या गावची ही ओळख बदलायला सुरुवात केली. कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा कारखाना असो वा धातूचं ओतीव काम करणारी फाउंड्री, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं कोल्हापूरकरांनी तिला एक नवीन रूप दिलं. त्याचप्रमाणे याच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला माल जगभरातल्या बाजारपेठेत विकायला सुरुवात केली. पण कालांतरानं ही IT सोल्युशन्स बाहेरून आयात करणं महाग पडू लागलं आणि म्हणून कोल्हापुरातल्याच तरुणांनी स्थानिक पातळीवर त्याची निर्मिती सुरू केली. मात्र आज गरज आहे ती नवं संशोधन आपल्यापर्यंत लवकर पोहोचण्याची आणि त्या दिशेनं एक ठोस पाऊल म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय, महाराष्ट्राला रिइन्व्हेंट करण्याचा. हे तंत्रज्ञान साथीला घेऊन आपल्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या काही व्यक्तींना आता आपण भेटणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला स्वच्छ भारत अभियानाचा लोगो ज्यांनी डिझाईन केलाय त्या निर्मिती ॲडव्हर्टायझर्सचे अनंत खासबागदार आणि शिरीष खांडेकर यांना आपण भेटणारच आहोत. पण तत्पूर्वी त्यांच्या प्रवासावर एक नजर. अनंत खासबागदार आणि शिरीष खांडेकर हे दोघेही कलापूर अर्थात कोल्हापूरमधले कलाकार. कल्पना मंत्र आणि आधुनिक तंत्राचा वापर करत या दोघांनीही जाहिरात क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवलाय. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानचं प्रतीक जे सध्या भारतीय चलनांवर आपल्याला पाहायला मिळतं
ते या दोघांच्या संकल्पनेतनं तयार झालंय. 1990 मध्ये खासबागदार आणि खांडेकर या दोघा मित्रांनी आर्ट डिप्लोमा केला आणि नंतर कोल्हापुरातच आपल्या कल्पनांना कागदावर रेखाटायला सुरुवात केली आणि बघता बघता सुरू झाला निर्मिती ॲडव्हर्टायझरचा प्रवास. पूर्वी निर्मितीत डिझायनिंग, जाहिरात, प्रिंटिंग अशी कामं होत असत. मात्र या उद्योगामध्ये ज्या वेळेपासून संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने जागा घेतली त्यामुळे हे काम अधिक सफाईदार आणि कमी वेळेत होऊ लागलं. स्वच्छ भारत अभियान, नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन, महाराष्ट्र शासनाचा आपले सरकार हे लोगो तयार करताना नवतंत्रज्ञानाचा मोठा वापर करण्यात आला. रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आणि या स्वच्छ भारत अभियानाला आपल्या सगळ्यांचीच साथ लाभते. आणखी ती लाभणं गरजेचं आहे, तरच आपण स्वच्छ भारताचं हे स्वप्न पूर्णपणे 100% स्वच्छ भारताचं स्वप्न साकार करू शकू. आपण आता अनंत खासबागदार आणि शिरीष खांडेकर या दोघांनाही मंचावर बोलवतोय आणि त्या दोघांकडनंही त्यांच्या पूर्ण प्रवासाविषयी आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीबद्दल, त्यांच्या मनात काय आहे नेमकं याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. अनंत खासबागदार आणि शिरीष खांडेकर. निर्मितीच्या वाटचालीशी आपण सगळे संबंधित आहात. तुम्हाला माहिती आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यानंच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. परवाचंच उदाहरण देतो की अमेरिकेमध्ये सेरा नावाचा एक मोठी कॉन्फरन्स होती आणि ज्याच्यामध्ये आपले भारताचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्रजी प्रधान सहभागी होत आहेत. त्यांचा मला फोन आला की मला 2 तासामध्ये तिथलं एक डिझाईन करून पाहिजे आणि केवळ टेक्नॉलॉजीमुळेच आम्ही ते डिझाईन करू शकलो आणि ते आज अमेरिकेत त्या ठिकाणी त्या कॉन्फरन्समध्ये ते काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही ज्याला सुरू केला त्याला अत्यंत प्रायमरी लेवलवरती कॉम्प्युटर्सची सॉफ्टवेअर्स अवेलेबल होती. पूर्वी दैनिक छापताना सुद्धा एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, पण आज त्यांनाही रात्री 2 वाजता जर आर्टवर्क मिळालं तर त्या PDF-वरनं ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी ॲड छापू शकतात आणि महाराष्ट्रात सकाळी 6 वाजता प्रत्येकाला ती जाहिरात बघायला मिळते. म्हणजे तुम्ही कुठल्या कानाकोपऱ्यात आहात आणि तुम्ही काय करताय. त्यामुळे टेक्नॉलॉजी ही प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्याचा आम्ही अनुभव घेतो आहे. अशा एखाद्या इव्हेंटमधनं आम्हाला आमचे कामाचा जो स्कोप आहे आणि आम्ही त्याचा कसा वापर केला आहे ही सांगायची संधी एबीपी माझानं दिली. धन्यवाद. आपल्या सगळ्यांनाच विविध कामामध्ये तंत्रज्ञानाची फार महत्त्वाची जी आहे ती साथ लागत असते, किंबहुना आपल्या कामाप्रमाणे ते तंत्रज्ञान आपण पुढे न्यावं आणि त्या दृष्टीने आणखी काम सुलभ व्हावं हे इच्छा असते आणि त्या दृष्टीने ही टेक्निकल सोल्युशन्स जानवडकर उपलब्ध करून देत असतात. तर त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. कोल्हापूर हे उद्योगांचं शहर आहे. राजर्षी शाहू महाराजांनी इथल्या उद्योजकांसाठी उद्यमनगरी स्थापन केली आणि त्यांना प्रोत्साहन सुद्धा दिलं. त्यामुळे आज कोल्हापुरातल्या अनेक उद्योजकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला नावलौकिक कमावला आहे. कोल्हापुरातील अनिल जनवाडकर हे उद्योजक पारंपरिक पद्धतीनं कोल्हापुरातल्या उद्यमनगरीमध्ये आपला व्यवसाय करत होते. आपल्या पारंपरिक व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी अनिता जनवाडकर यांचा मुलगा पुष्कराज यानं मंदीच्या काळातही पुण्याहून इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केली आणि आपला व्यवसाय सांभाळायला तो सज्ज झाला. जगापेक्षा एक वेगळी कल्पना घेऊनच तो या क्षेत्रात उतरला. दुसऱ्या देशात तयार झालेलं तंत्रज्ञान आपण आपल्या देशात वापरून आपले उद्योग वाढवण्यापेक्षा आपण हे नवीन तंत्रज्ञान तयार करून उद्योगांना नवीन दिशा देण्यासाठी पुष्कराज यांनी प्रयत्न सुरू केले. 100% नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कल्पनांना त्यांनी मूर्त स्वरूप दिलं. यामध्ये प्रामुख्यानं नियंत्रण उपकरणं आणि ऑनलाईन चाचणी तंत्रज्ञानावर भर देत गेल्या 10 वर्षात त्यांनी आपला उद्योग व्यवसाय 15 पटीनं वाढवला आहे. रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर. पुष्कराज जानवडकर यांना आता आपण मंचावर बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या सगळ्या प्रवासाबद्दल स्वतः ऐकणार आहोत. नवीन टेक्नॉलॉजीज इन्व्हेंट करून आत्ता असलेल्या टेक्नॉलॉजीजमध्ये फिनेस आणून त्या ग्राहकांपर्यंत पोचवायचा गेल्या 10-12 वर्षामध्ये मी प्रयास केलेला आहे. आता जे पुढं मला दिसतं आहे की जे काही ज्ञान मी आत्ता 12-14 वर्षामध्ये घेतलेलं आहे ते खेड्यापाड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हातात कसं ॲनालिटिकल इक्विपमेंट जातील ह्याच्यावरती माझा इथून पुढं भर राहील आणि ते सोडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काही रिसायकलिंगचे प्रोजेक्ट्स हातात घ्यायचा इथून पुढचा प्लॅन आहे. आणि मी एबीपी माझाला धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी दिली मला इथं या फोरमवरती बोलायची. थँक्यू. जसं मी मगाशी म्हटलं की अनेक क्षेत्रातले तज्ज्ञ मान्यवर इकडे उपस्थित आहेत, त्यांना आपण इकडे आता मंचावर बोलवणार आहोत. नगरसेवक आणि पूजा फुटवेअर्सचे संचालक भूपाल शेटे यांना त्यांनी कृपया मंचावर यावं.
यानंतर चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळेजी देखील आपल्यासोबत आहेत. गिरीश सरांचं देखील आपण मंचावर स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. ज्वेलरी व्यवसायातील तज्ज्ञ भरत ओसवालजी आपल्यासोबत आहेत. इंजिनिअरिंग आणि फाउंड्री तज्ज्ञ सचिन शिरगावकर हे देखील आज आपल्यासोबत या चर्चासत्रात सहभागी होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. उद्योजक देवेंद्र दिवाणजी देखील आपल्यासोबत आहेत. त्यांचं देखील इकडे आपण खूप खूप स्वागत करूया. HPINCचे झोनल मॅनेजर आशिष अग्रवालजी देखील आपल्यासोबत आहेत. आपण या चर्चेला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्हाला मला पहिला प्रश्न विचारावा असं वाटतो की तुमच्या नजरेतनं कोल्हापूरमधले तंत्रज्ञानाची प्रगती, कोल्हापूर आणि तंत्रज्ञान हे नातं नेमकं कसं आहे? 84 सालापासून आमच्याकडे शेतकऱ्यांना मिल्क बिलिंग सिस्टीम ही कॉम्प्युटरवर गेल्या 35 वर्ष आहे. 84 सालापासून आम्ही ती करतोय. तर ह्या गोष्टी सुरू झाल्या आणि आता नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे शेतकऱ्यापर्यंत SMS जातात. त्यांच्याकडं आज दूध किती आलं, त्याच्या दुधाची क्वालिटी काय होती, प्रत काय होती आणि त्याच्याप्रमाणे त्याला दर काय मिळाला आहे इथपर्यंत माहिती आज शेतकऱ्यापर्यंत जाते. विविध तंत्रज्ञानाने शेतकऱ्याला अवगत करून देण्याच्या गोष्टी आता इथं सुरू झाल्या. ट्रेनिंगमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जातात. आणि प्रोसेसिंगमध्ये सुद्धा छोट्या मोठ्या सगळ्याच डेअऱ्या आता टेक्नॉलॉजीचा वापर करतायत. ओसवालजींकडे वळूया. ओसवालजी, तुमच्या जर क्षेत्राचा विचार केला तर वाढत जाणारी स्पर्धा आणि त्या अनुषंगाने मग कोल्हापूरचं बदलत जाणारं रूप तुम्ही कसं बघताय तंत्रज्ञान आणि कोल्हापूर नात्याकडे? जवळजवळ 70-80 वर्ष झाला हा व्यवसाय आमच्या पारंपरिक पद्धतीनं चालत येत होता. मात्र ही नवीन टेक्नॉलॉजी आली आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या ह्याने ज्या व्यवसायामध्ये बदल करायला पाहिजे होते ते करून ज्यांनी त्याच्यात संधी साधली ते आज खूप मोठ्या प्रगतीपथावर आहेत. जी पारंपरिक पूर्वीची ज्वेलरी डिझाईन होती आणि आता नवीन जी टेक्नॉलॉजी आली त्याच्यामध्ये कॅट डिझायनिंग वगैरे आलं, तुमचे कास्टिंग ज्वेलरी आले, अशा पद्धतीचा तंत्रज्ञानाचा वापर करून ज्यांनी त्याच्यात प्रगती केली त्यांच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आत्ताच्या ह्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. ह्याचा निश्चित फायदा आपल्या ह्या ज्वेलरी व्यवसायासाठी सगळ्या सराफ सुवर्णकाराला होणार याचा निश्चित मला खात्री आहे. गोपालजींकडे मगाशी तुम्ही उल्लेख केलात तुमच्या व्यवसायाचा, मात्र काळानुरूप साहजिकच तुम्ही देखील तंत्रज्ञान जे आहे त्याचा अवलंब केलेला आहे. तर तो कसा तुम्ही तुमच्या व्यवसायात केला आणि तो इम्प्लिमेंट करताना, तंत्रज्ञान वापरताना तुमच्यासमोर काही चॅलेंजेस आली होती त्याच्याबद्दल? मुळात कोल्हापुरी चप्पल हा हस्त व्यवसाय म्हणजे त्यामध्ये काही स्त्रियांचा भाग असतोय आणि पूर्णपणे ते हाताने बनवावं लागत होतं. त्यामुळं त्याची जी काय प्रक्रिया होती ती थोडी लेट व्हायची. मग आमच्या असं लक्षात आलं अत्याधुनिक पद्धतीच्या काही यामध्ये मशिनरी आणलेल्या आहेत, खरं त्या कोल्हापुरी चप्पलला सूट व्हायची नाही. मग आम्ही त्यांना जाऊन तिथं थोडेसे बदल वगैरे करून त्यामध्ये काही मशिनरी आणल्यामुळं आता म्हणजे जे प्रोडक्शन आहे ते वाढलेलं आहे. तुम्ही म्हणालात की नवीन मशिनरीज तुम्ही आणून आता चप्पल प्रोडक्शनचं काम सुरू ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कसा मग फरक पडला? आकडेवारी काही सांगता येईल की ते मशिनरी आणायच्या आधी अमुक एक चपला दिवसाला बनायच्या आणि नंतर एवढ्या बनायला लागल्या किंवा वेळ एवढा लागायचा नंतर एवढा लागला, असं काही सांगता येईल? आता सर्वसाधारण संपूर्ण याच्यामध्ये एक महिन्याला जर एक 5,000 जर चप्पल होत असेल तर ह्या मशिनरीमुळे एवढा फरक झाला त्या 20,000 वर आल्या. म्हणजे 5,000चा आकडा चौपट झाला. हा चौपट झाला आणि कारागिराला देखील चांगला मोबदला मिळालेला आहे. आशिष जी, तुम्हाला या उद्योग जगताकडनं त्या काय एक्सपेक्टेशंस आहेत? अश्विन जी, आई थिंक एक्सपेक्टेशंस बहुत ही ज़्यादा क्लियर हैं. तो जैसे सर हमने ये एक प्लेटफॉर्म आज क्रिएट किया है कि जहाँ पे APP न्यूज़ को लीड लेके आप जैसे इंडस्ट्री एक्सपर्ट्स को यहाँ पे बुला के टेक्नोलॉजी का एक इम्पॉर्टेंस क्या है बिजनेस के अंदर वो हमने आज डिस्कस किया हुआ है. ये सर पहला स्टेप है और इस तरह के बहुत ही ज़्यादा अवेयरनेस प्रोग्राम हैं, आप रिपीटेडली देखते रहेंगे. दूसरा, हमने ऑलरेडी सर अपनी पार्टनरशिप यहाँ पे कोल्हापुर में हम अपने पार्टनर्स को ट्रेन कर रहे हैं डिफरेंट सॉल्यूशन डिफरेंट इंडस्ट्रीज़ के लिए, कि मैन्युफैक्चरिंग के लिए क्या है, इंजीनियरिंग के लिए क्या है, डिज़ाइन में क्या है, हेल्थ केयर में क्या हो सकता है, ऑटोमेशन में क्या कर सकते हैं हम लोग, एजुकेशन में क्या कर सकते हैं, और उसके प्रोडक्ट और सॉल्यूशन के जो प्रोडक्ट के शोकेस हैं वो हम कोल्हापुर में करेंगे और पार्टनर को ट्रेन किया जाएगा कि वो डिफरेंट प्रोडक्ट जो हैं वो आपके पास में आए और प्रोडक्ट और सॉल्यूशन को आपको दिखाएं. सर मेरा सर एक ही एक्सपेक्टेशंस हैं सभी इंडस्ट्री से कि हम जो ग्रोथ की हम बात कर रहे हैं कि डेफिनेशन चेंज हो रही है. सर हम लोग ने वो एरा में बिजनेस किया है जहाँ पे हम लोग एक मानसिकता से खड़े हुए हैं कि हमारे बिजनेस को 10%, 15%, 20% ग्रो करना है. उसकी ग्रोथ अब लीनियर नहीं रही है और बिजनेस जो है वो 100% ग्रो होता है, 200% ग्रो होता है. वो ग्रोथ के लिए हमें तैयार होना पड़ेगा और वो ग्रोथ के लिए डिजिटल ट्रांसफॉर्मेशन जर्नी के लिए हमें जो भी प्रोडक्ट को सर हमें एक्सेप्ट करना है, जो टेक्नोलॉजी को एक्सेप्ट करना है, उस एक्सपेंसेस को इन्वेस्टमेंट की तरह कंसीडर करके हमें आगे वो अपनी मानसिकता को चेंज करना पड़ेगा. उसके लिए हमें ऑर्गेनाइजेशन के बिहेवियर को भी चेंज करना पड़ेगा और अपनी सोच भी बदलनी पड़ेगी. सर ABP माझाचं हे जे मिशन आहे त्याचा नेमका कसा फायदा तुम्हाला वाटतोय पुढच्या काळामध्ये?
मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं आम्हाला सुद्धा जागं केलं आहे. कारण कसं असतं, आम्ही स्वतः सेल्फ कंटेंट असतो की आम्ही ही टेक्नॉलॉजी वापरतोय, आम्ही हे करतोय ते करतोय. पण असा एक उपक्रम घेतल्यामुळे आम्ही सुद्धा विचार करायला लागलो, खरोखर आपण जी टेक्नॉलॉजी वापरतोय त्याच्यापेक्षा अजून काय चांगलं आहे का. कारण आम्ही बरेचदा चर्चा करतो की युरोपियन फाउंड्रीज ज्या आहेत त्याच्यापेक्षा आमच्या कोल्हापूरच्या किंवा आमच्या स्वतःच्या फाउंड्रीज खूप आम्ही मागे आहोत. आमच्या साईजची फाउंड्री जर बघितली आणि युरोपमधली बघितली तर 80 लोकांमध्ये ही फाउंड्री चालते. आणि आम्ही सगळी टेक्नॉलॉजी वापरून सुद्धा जर ही फाउंड्री 200 लोकांमध्ये चालवत असलो तर खरोखरच टेक्नॉलॉजी आम्ही वापरतोय का. तर मला वाटतं हा चांगला उपक्रम आहे, आम्हाला तुम्ही जागं केलं आहे. आणि बाकीच्यांना सुद्धा जे ऐकतायत आमचं सगळं त्यांना सुद्धा जागं केलं आहे. थँक्यू. खरंय. आणि जागं केलं ह्यांनी उल्लेख केला तर आमच्या चॅनलची टॅगलाईनच मुळात आहे की उघडा डोळे आणि बघा नीट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांसाठी एक नवीन विजन पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आपण इकडे गेलं पाहिजे. देवेंद्रजी. नीट बघताना असं जाणवतंय की रिइन्व्हेंट, रिस्टार्ट अँड रियुनाइट. खरोखर एक अशी उद्यमशीलता ही माणसाच्या मनातली पुढं जाण्यासाठी ABP माझानं हे चाललेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्याला HPनं ज्या पद्धतीनं सपोर्ट केला आहे, नुसतं असं म्हणता कामा नये की रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र हे एका इव्हेंटसाठी आज तुम्ही सगळी शहरं निवडलेली आहेत महाराष्ट्रातली. यासाठी मी ABP माझाचा मनपूर्वक आभार मानतो. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स तर्फेही मी सर्वांचा आभारी आहे. इकडे आपण चर्चेमध्ये थांबतोय, मात्र इकडे अनेक याच क्षेत्रातली अनेक वेगवेगळी मंडळी आहेत जी देखील स्वतःच्या परीने ही वाटचाल करतायत सगळी तंत्रज्ञानाची कास धरून, तंत्रज्ञानाचा हात धरून. तर त्यांना काही प्रश्न असतील तर आता आपण घेणार आहोत. येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या शेती आणि शेतीबरोबर पूरक उद्योग, फूड प्रोसेसिंग ह्या टाईपचा एक चालना द्यायला करता ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल कसं होऊ शकते त्याच्या बाबतीत सांगावं. आपल्याला खायला प्यायला तर लागणारच ना उद्योग केला तरी. त्यामुळे शेती ही टिकायलाच पाहिजे आणि ती टिकणार. फक्त एखादा पदार्थ न विचार करता ह्या आजूबाजूच्या भागामध्ये काय आणखीन पिकवू शकतो याचा विचार करून मोठ्या फूड इंडस्ट्रीज, मोठ्या फूड पार्क आणायची आज गरज आहे आणि सगळ्यांनी त्याच्यात भाग घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा टॅक्समध्ये सगळ्यात मोठं रिफॉर्म येतोय GSTच्या माध्यमातून. आणि आमच्या छोट्या हे असे टॅक्स रिफॉर्म आहे जे टेक्नॉलॉजीशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. त्यामध्ये मॅन्युअली कुठले ऑप्शन अवेलेबल नाही आहे. तर आमच्या छोट्या व्यापाऱ्याला असं काही बंडल तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव देता येईल का. आज की डेट में सर हमारे पास में बिकॉज हमारा जो कोर बिजनेस है वो एक्सेस डिवाइस की साइड पे है, तो कंप्यूटिंग में हमारे पास में डेस्कटॉप, नोटबुक, EIO कैटेगरी में डिफरेंट सॉल्यूशंस ऑलरेडी अवेलेबल हैं. हालांकि हम लोग सर इसके ऊपर बहुत ही गंभीरता से विचार कर रहे हैं. और जैसे मैंने अभी आपको इंजीनियरिंग और मैन्युफैक्चरिंग के सोल्यूशन के बारे में बात की, आपका GST जो एक्सपेक्टेशंस हैं जुलाई इम्प्लीमेंटेशन के, उसके पहले आपको HP की तरफ से इस तरह के भी प्रोडक्ट का अनाउंसमेंट मिलेगा जहां पे हार्डवेयर और सॉफ्टवेयर का बंडल सोल्यूशन एक कस्टमर के लिए रेडीली अवेलेबल रहेगा. सर समोप करताना आपण असं म्हणू शकतो की तंत्रज्ञानाची कास धरून किंवा त्याचा हात धरून आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल जर आपण केली तर कोल्हापुरीच चपलेने जसा आपला ठसा उमटवला तसा आपण आयुष्यावर ठसा उमटवू शकतो. आयुष्य आणखी चविष्ट करू शकतो आणि त्यासोबतच आयुष्याचं सोनं होऊ शकतं असं आपण वाइंडअप करताना म्हणू शकतो. या सगळ्या चर्चासत्रामध्ये आता आपण इकडेच थांबणार आहोत. उत्तम दर्जाचे प्रिंटर्स आणि लॅपटॉप्स बनवणारी कंपनी म्हणून HP आपल्याला परिचित आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन HP हा ब्रँड काय प्रयत्न करतोय याबद्दल HP महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर आशिष अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे या टेक्नो परिषदेच्या ठिकाणी HP तर्फे रिइन्व्हेंट झोन उभारण्यात आला होता, ज्यामध्ये कोल्हापूरच्या लघु उद्योजकांना HPच्या टेक्निशियन्सशी थेट चर्चा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या व्यवसायात HPच्या सेवांचा उपयोग कसा करता येऊ शकतो याबद्दल त्यांनी दिलेली माहिती कोल्हापूरच्या उद्योग प्रतिनिधींकरता अत्यंत उपयुक्त ठरली. कार्यक्रमाची सांगता करताना मी फक्त इतकंच म्हणेन की आतापर्यंत या शहरामध्ये कुस्तीचा दम घुमत होता, मात्र आता तंत्रज्ञानाचा देखील दम घुमायला लागलेला आहे आणि दमदारपणे या शहराची वाटचाल सुरू आहे. ती आणखी दमदार होण्याच्या दृष्टीने आपण सगळेच प्रयत्न करूया. ABP माझा आयोजित HP प्रस्तुत रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र, सपोर्टेड बाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, MEDC, MIDC आणि डिकी या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर विशेष भागात आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.